ठाणेकरांवर आता दुहेरी करवाढीचा बोजा पडणार आहे. काल झालेल्या महासभेत मालमत्ता करात 12% वाढीसह बिगर निवासी मालमत्ता करात 20% विकास प्रस्तावांतर्गत विकसित झालेल्या अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनानं ग्राह्य धरलेल्या बाजार मूल्यांच्या 0.5% हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झालाय. शिवाय पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेनं 5 प्रमुख रस्त्यांवर 6 महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली आहे. ठाणेकरांवर तब्बल 10 वर्षांनंतर करवाढीचा बोजा पडणार आहे. काल झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचं समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आला नाही त्याला कर लावण्यासाठी काय काय प्रयत्न झाले याचा उहापोह केला. प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ज्या मालमत्तांना कर लावले गेले नाहीत त्यांच्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत, यासाठी वारंवार नगरसेवकांनी पाठपुरावा करून देखील कर लावण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेचा महसूल वाढला तर विकास कामं करता येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुढील आठवड्यापासून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या व्यतिरिक्त इतर नगरसेवकांनी देखील या करवाढीला कोणत्याही स्वरूपाचा विरोध केला नाही. भाजपसह विरोधी बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आपल्या पक्षातील नगरसेवक बोलण्याआधीच या प्रस्तावाला सूचनेसह मंजुरी दिली. त्यामुळे इतर नगरसेवकांची अडचण निर्माण झाली. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एन्क्लेव्ह, TCS, निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघबळे जंक्शन ते भूमी एकर ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबवण्याचं प्रस्तावित करण्यात आलं असून त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली आहे. या रस्त्यांवर सुमारे 1800 पार्किंग लॉट उभारण्याचं नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी 465, 3 चाकींसाठी 100, कारसाठी 1115 आणि बस ट्रक सारख्या अवजड वाहनांसाठी 83 लॉट प्रस्तावित करण्यात आलेत.